ओके ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं की 2D मेंबरचे आपण स्टॅटिक इंडिटरमिन्सी पाहिली, त्याच्यामध्ये आपण बीम हा मेंबर पाहिला. ओके, आता आपण ह्या लेक्चरमध्ये 2D फ्रेम पाहणार आहोत. फ्रेम म्हणजे काही वेगळं नसते. फ्रेम हे बीम आणि कॉलम म्हणजे व्हर्टिकल मेंबर आणि हॉरिझॉन्टल मेंबरपासून बनलेलं आहे. त्याच्याकडे डायरेक्ट जाण्याच्या अगोदर आपण एक एका बीमचं आपण स्टॅटिक इंडिटरमिन्सी काढू. हा एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे. नॉर्मली आपण तो हॉरिझॉन्टल मेंबर म्हणजे आपल्या स्ट्रक्चरमध्ये कोण असतं तर त्याला आपण बीम म्हणतो. ओके, त्या बीमचा एक जॉईंट फिक्स आहे, म्हणजे एका जॉईंटला फिक्स सपोर्ट आहे, एका जॉईंटला हिंज सपोर्ट आहे. ओके, हा हिंज सपोर्ट, हा फिक्स सपोर्ट. तर फिक्स सपोर्टला ठीक आहे. आता ह्याचे आपल्याला काय काढायचे आहे तर स्टॅटिक इंडिटरमिन्सी काढायची. आपल्याला काय काढायचे आहे DST स्टॅटिक टोटल स्टॅटिक इंडिटरमिन्सी काढायची. तर म्हणजे स्टॅटिक इंडिटरमिन्सी म्हणजे काय, आपल्याला पहिलाच क्वेश्चन पडला पाहिजे. स्टॅटिक इंडिटरमिन्सी म्हणजे काय काढायचं आहे तर आपल्याला एक्झाममध्ये असं रिकॉल करा किंवा तुम्ही सोडवताना असं रिकॉल करा की स्टॅटिक इंडिटरमिन्सी म्हणजे काढायचं आहे म्हणजे मला काय काढायचं आहे तर मला असे नंबर ऑफ अननोन्स काढायचे आहेत. अननोन्स तर आहेत पण त्यातले पण असे अननोन्स काढायचे आहेत, नंबर ऑफ अननोन्स काढायचे आहेत जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशननं मी सोडवू शकत नाही. ठीक आहे, मग मला पहिला प्रश्न पडला पाहिजे की अननोन्स कोण कोण असतात. तर सिंपल आहे, अननोन्स कोण असतात तर रिएक्शन्स असतात. मला माहिती आहे मी रिएक्शन्स कोण, अननोन्स म्हणजे कोण जे आपण फाइंड आउट करतो तेच अननोन असतात ना. मग आपण पहिल्यांदा सगळ्यात समजा जनरल लोड लागतोय. जनरल लोड कंडिशन. जनरल लोड कंडिशन म्हणजे काय तर कुठल्याही डायरेक्शनवरून, आता हे 2D आहे म्हणजे इथं 2 डायरेक्शन असणार एक्स आणि वाय. ओके, कुठल्याही डायरेक्शनवरून लोड लागू शकतो असं ॲज्युम करतो. त्यानं काय होतं तर सगळ्या रिएक्शन आपण कन्सिडर करतो, सगळ्या रिएक्शन डेव्हलप होतो असं मानतो आपण. ठीक आहे, मग ठीक आहे, हे बीम आहे, मी जनरल लोड कंडिशन मांडली. मग मला काय काढायचं आहे स्टॅटिक इंडिटरमिन्सी काढायची. म्हणजे पण त्यासाठी मला सगळ्यात अगोदर मला कोण फाइंड आउट केलं पाहिजे अननोन्स. मग अननोन्स कोण असतात, आता सिंपल क्वेश्चन येईल ना, अननोन्स कोण असतात तर अननोन्स ते असतात ज्याची मॅग्निट्यूड आपण काढतो जे आपल्याला माहीत नसत्या. आपल्याला लोड माहीत असतात, मग आपण त्याच्यानंतर लगेच काय काढतो तर रिएक्शन्स काढतो, सपोर्टमध्ये तयार झालेल्या रिएक्शन्स काढतो. हा फिक्स सपोर्ट आहे, एक व्हर्टिकल रिएक्शन तयार करतो, हा देतो, एक हॉरिझॉन्टल रिएक्शन देतो आणि एक मुवमेंट रिएक्शन देतो. ठीक आहे, हा हिंज आहे. हिंज कुठल्या आहे, एक व्हर्टिकल रिएक्शन तयार करतो, एक हॉरिझॉन्टल रिएक्शन तयार करतो. ओके ठीक आहे, ह्याला मुवमेंट रिएक्शन नसते, त्यामुळे इथं जर मी लोड लावला तर हा मेंबर असा बेंड होतो. आणि इथं स्लोप असणार का नाही, का नसणार, कारण का इथं मुवमेंट रिॲक्शन आहे. ही मुवमेंट रिॲक्शन इथं जसा स्लोप होतोय, इथं जसा काही स्लोप झाला आहे थिटा, तसा इथं स्लोप इथं होऊ शकतो, पण इथं मुवमेंट रिॲक्शन असल्यामुळं ते त्याला अपोज करून ठेवते, खाली येऊन देत नाही त्याला. कळतंय, पण इथं मुवमेंट रिॲक्शन असल्यामुळं हा मेंबर स्लोप देऊ शकतो, म्हणजे काय रोटेट होऊ शकतो त्या पॉईंटला. बस एवढंच. म्हणजे कळालं का की रिएक्शन अपोज करतात, वेगवेगळ्या डिग्री ऑफ फ्रीडम असतात त्याला अपोज करतात. मग ह्या 2 पॉईंट. ठीक आहे, आता आपण काय आपण DST पाहतोय. मग स्टॅटिक इंडिटरमिन्सी, कायनामॅटिक इंडिटरमिन्सीमध्ये पाहणार आहे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे वगैरे काय. आता DST मला काढायचं, त्यासाठी मला पहिल्यांदा सगळ्यात अननोन्स फाइंड आउट केले पाहिजेत. नंबर ऑफ अननोन्स, नंबर ऑफ स्टॅटिक अननोन्स. ओके, मायनस नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. बस, नंबर ऑफ स्टॅटिक अननोन्स, नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. ओके, का तर मला DST काढायचं आहे. DST म्हणजे काय तर स्टॅटिक इंडिटरमिन्सी, आणि ते काय सांगतं की मला अशा नंबर ऑफ अननोन फाइंड आउट्स करायचे आहेत जे की मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. मग बट ऑब्वियस आहे टोटल नंबर ऑफ अननोन्स काढायला लागतील. किती स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन आहेत हे टोटल नंबर ऑफ अननोन्समधून वजा करावे लागतील. कळलं, मग काय होईल आपल्याला असा नंबर निघेल जे ह्या स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनला एक्सीड करत असतील अननोन. ठीक आहे, ते आपण कळत जाईल. तुम्हाला वेट आपण परत नंबर ऑफ अननोन्स कोण असतात तर त्यांची व्हॅल्यू आपण फाइंड करतो. कोण कोण आहेत तर एक्सटर्नल रिएक्शन्स अननोन्स कोण असतात, एक एक्सटर्नल रिएक्शन असतात. त्याचप्रमाणे इंटरनल रिएक्शन म्हणजे काय, हे ॲक्शन मुळे तर रिएक्शन तयार झाल्या आणि ॲक्शन अँड रिएक्शनमुळं ह्या मेंबरमध्ये इथं जाणं 2D मेंबर आहे आणि लोड स्पॅनवर लागतोय. मग कुठले तयार होतात, ॲक्सियल फोर्स, शियर फोर्स होऊ शकतात, तर बेंडिंग मुवमेंट, एवढे इंटरनल फोर्सेस तयार होऊ शकतात. जनरल लोड कंडिशन आहे आणि एवढे ॲक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मुवमेंट
तयार होतात. आणि ह्याची पण आपण व्हॅल्यू आपल्याला माहीत असते का सुरुवातीला? नाही. ह्याची पण व्हॅल्यू आपण फाइंड आउटच करतो ना. लोड येतो, त्यानंतर रिएक्शन काढतो आणि त्याच्यानंतर ही व्हॅल्यू काढतो. म्हणजे रिएक्शन आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नसते, ते आपण फाइंड आउट करतो, म्हणून हे अननोन्स आहेत. ओके. इंटरनल रिएक्शन्स. इंटरनल रिएक्शन कोण? ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. आणि इथं किती? आणि 2D असल्यामुळे हा मेंबर 2D असल्यामुळे किती असणार? एक ॲक्सियल फोर्स, एक शिअर फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट. म्हणजे एका 2D मेंबरमध्ये एका जर लोड स्पॅनवर लागत असेल आणि 2D मेंबर असेल तर किती तयार होतात? एका मेंबरमध्ये 3 तयार होतात. एक ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट. मग AM मेंबर असतील तर 3M तयार होतील. ठीक आहे. ठीक आहे. ओके. एक्सटर्नल रिएक्शन प्लस इंटरनल रिएक्शन मायनस नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आपण पाहिलं आहे 2D मध्ये एका जॉईंटला किती नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात? तर 3 असतात. कुठले? आणि का असतात? तर आपण स्ट्रक्चर हे इक्विलिब्रियमला मानले. समेशन एफ एक्स इज 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज 0, summation of forces along the x axis is 0, summation of forces along the y axis is 0, summation of the forces summation of movement about z axis 0. ठीक आहे. about z axis 0. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला. मागच्या लेक्चरमध्ये हे सगळं डिटेलमध्ये कव्हर केले. तर एका जॉईंटला किती असतात? 3 असतात. तर किती जॉईंट आहेत? 2 जॉईंट आहेत. 2 × 3. ठीक आहे. आता हे मी इथं लिहितो, लिहायला पाहिजे. एक्सटर्नल रिएक्शन किती आहेत? तर 5 आहेत. इंटरनल रिएक्शन म्हणजे कोण? ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट. ओके. ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. एका मेंबरमध्ये किती असतात? 3 असतात 2D मध्ये. तर इथे किती मेंबर आहेत? एकच आहे. 3 - 6 इज इक्वल टू किती झालं? 8. -6 इज इक्वल टू 2. म्हणजे काय? तर आपण हे 2 काय काढला? तर मला माहिती आहे माझ्याकडे किती स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन आहेत. माझ्याकडे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत? 6 आहेत. माझ्याकडे स्टॅटिक इक्विलिब्रियम किती होते? तर 6 स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन होते. आणि माझ्याकडे अननोन किती होते? 8 होते. म्हणजे काय? तर मी ह्यातले 6 अननोनची व्हॅल्यू स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन म्हणजे 6 अननोनची मॅग्निट्यूड स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढू शकत होतो. पण 2 राहत होते ना, जे मला काढता येत नाहीत. स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन म्हणजे ते इनसफिशियंट आहे. स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन किती पाहिजे होते? 8 होते. पण माझ्याकडे आहेत किती? 6 आहेत. म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन इनसफिशियंट आहे. त्याच्यामुळं पुरेसे नाहीत. म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन पुरेसे नाही. त्याच्यामुळे दोन जे काही अननोन्स आहेत त्यांची व्हॅल्यू कशी राहते? इनडिटर्मिनेट राहते. म्हणजे आपण काढू शकत नाही. ओके. म्हणून ह्याला ह्याला 2ला काय म्हणायचं? ह्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी. ह्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी किती झाली? तर 2. म्हणजेच काय? स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून ह्यातले मी 2 अननोन म्हणजे 6 काढू 6 काढू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. तर 6 यातले 6 अननोनची स्टॅटिक अननोनची मी मॅग्नेट फाइंड आउट करू शकतो. कारण का माझ्याकडे 6 इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत, पण 2 मला काढता येणार नाहीत. म्हणून हे ती स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी 2 झाली. म्हणजे स्टॅटिकली इनडिटर्मिनेट आहेत आणि म्हणून हे स्ट्रक्चर पूर्ण स्टॅटिकली इनडिटर्मिनेट झालं. इथं लिहितो. हे स्ट्रक्चर काय झालं? स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. म्हणजे मी स्टॅटिकली इनडिटर्मिनेट म्हणजे काय? स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून हे मी कंप्लीट ह्याचा मी ॲनालिसिस करू शकत नाही. फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून मी ह्याचा कंप्लीट ॲनालिसिस करू शकत नाही, असा याचा अर्थ होतो. स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी 0 आली तर ह्याचा अर्थ काय होतो? तर हे एखाद्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी 0 आली तर त्याचा अर्थ काय झाला? की हे फक्त हे स्ट्रक्चर जे काही दिलेलं स्ट्रक्चर असेल, जी स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी 0 येत्या, ते स्ट्रक्चर फक्त मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून कंप्लीट सोडवू शकतो, असा अर्थ झाला. पण स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी 1 2 3 काही पण येत असो, 0 असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याचा अर्थ काय झाला? तर मी ते स्ट्रक्चर फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून कंप्लीट ॲनालिसिस करू शकत नाही. त्याच्यासाठी मला काहीतर इक्वेशन्स तयार करावे लागतील, एक्स्ट्रा इक्वेशन. आणि ते किती तयार करायला लागतील? तर ह्या स्ट्रक्चरसाठी ते 2 तयार करायला लागतील. म्हणजे फक्त अलोन स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून मी ह्याचा कंप्लीट ॲनालिसिस करू शकत नाही. मी फक्त स्टॅटिक इनडिटर्मिनेन्सी सांगतो. ओके. ठीक आहे. आता भरपूर झालं बीमचं वगैरे. आता आपण फ्रेमकडे जाऊ. फ्रेमचं काहीच अवघड नाही. फ्रेम म्हणजे काय असतं? आपण भरपूर वेळा अपार्टमेंट पाहिलेले आहेत. अपार्टमेंटमध्ये कसं असतं? तर जेव्हा अपार्टमेंट बांधतात त्यावेळी कसं बांधले जाते अपार्टमेंट? तर वर्टिकल मेंबर असतात, त्याच्यावर बीम असतात. वर्टिकल मेंबर त्याच्यावर बीम, वर्टिकल मेंबर त्याच्यावर बीम. ओके. आणि मग फ्लोअर असतात. हे फ्लोअर बनतात, हे वर्टिकल मेंबर. वर्टिकल मेंबर म्हणजे कॉलम असतात.
आणि ह्याला बीम, सॉरी हे बीम झाले, बीम, ठीक आहे. हे बीम झाले आणि हे कॉलम झाले. ह्यांचे जे स्केलेटन असतं ह्यालाच फ्रेम म्हणतात. एक फ्रेम स्ट्रक्चर, आपली जशी फोटोची फ्रेम असते आणि त्याच्यात एक फोटो असतो, म्हणून ह्याला फ्रेम म्हणायचं. आपण एक फ्रेम तयार करतो, मग एक बाहेरून बाउंड्री तयार करतो आणि त्याच्यामध्ये भिंत वगैरे बांधतो, मग आत माणसं राहतात आणि ते फ्रेमपासून बनलेलं असतं स्ट्रक्चर. एक फ्रेम टाईप असतं, जसं की आपलं फोटो फ्रेममध्ये असतो त्याचप्रमाणे स्ट्रक्चर असतं. आणि ह्यातला एका पार्टला ह्यांना बे म्हणतात. हे बे, हा एक बे, 1 2, हे किती बे स्ट्रक्चर आहे? 3 4 5 आणि 6 बे स्ट्रक्चर आहे. सिंपल आहे. एका ह्याला बे म्हणतात. म्हणजे बे म्हणजे काय तर जस्ट हे बे, ह्याला म्हणायचं बे. ह्यातला हा एक बे झाला, हा एक बे झाला, हा एक बे झाला, तर 6 बेज आहेत असं म्हणू शकतो. ह्याचे हे व्हर्टिकल मेंबर्स, ज्याला की आपण हे व्हर्टिकल मेंबर्स आहेत, हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे, त्याला नॉर्मली आपण काय म्हणतो आपल्या आरसीसीमध्ये, ह्याला कॉलम म्हणतो आणि ह्याला बीम म्हणतो. आणि ह्याची स्टॅटिक इंडिटर्मिसी काढायची आहे. काही अवघड नाही. स्टॅटिक इंडिटर्मिसी काढायची म्हणजे काय आहे तर परत ते सांगतोय की असे अननोन्स फाइंड आउट करायचे. अननोन्स तर आहेत, पण त्यातले काही असे एक्स्ट्रा अननोन आहेत जे फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करायला लागतात. आता आपण सिंपल साध्या ह्याने सुरू करू, एक बे पासून. कारण का ह्याच्यामध्ये भरपूर बेचं पण विचारतात. आपण एक बे का, ओके, नाव देऊ ABCD. काय नाही, हे व्हर्टिकल मेंबर्स आहेत, हे हॉरिझॉन्टल मेंबर्स आहेत. ह्याला बीम म्हणतो, ह्याला आपण कॉलम म्हणतो. ठीक आहे. आता मला ह्याची स्टॅटिक इंडिटर्मिनसी काढायची आहे. म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर मला अननोन्स फाइंड आउट केले पाहिजेत. अननोन्स कुठले कुठले असतात तर एक आपण रिएक्शनची मॅग्निट्यूड काढतो, म्हणजे रिएक्शनची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काढतो. आणि ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, म्हणजे जे इंटरनल आहेत ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, ह्यांची एक आपण म्हणजे मेंबरमधले हे पण फाइंड आउट करतो. म्हणजे आपण इंटरनल रिएक्शन्स काढतो आणि एक्सटर्नल रिएक्शन्स काढतो. हेच आपले अननोन असतात. तर हे 2D फ्रेम आहे, 2D फ्रेम. आता रिएक्शन तर सोपे आहेत, फिक्स आहे, ओके, फिक्स, दोन्ही रिएक्शन फिक्स आहेत आणि 2D मधले आहेत. तर एका रिएक्शनला किती, एक फिक्स याला किती रिएक्शन्स असतात? एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल आणि एक मुवमेंट रिएक्शन्स. ह्याला ए नाव दिलं आहे, मग VA, HA आणि MA. तसंच इथं पण असेल, एक BD, एक HD. आणि हे रिएक्शन सोपं आहे. जे लेक्चर पण आपण घेतलेलं आहे त्यात तुम्ही पाहू शकता. आणि आता काही राहिलं नाही. आता आपण इतके लेक्चर घेतले त्यामुळे आपल्याला माहीत आहे. हे MD. म्हणजे मला एक्सटर्नल अननोन का आले? अननोन्स मी तर लिहितो. अननोन्स कोण कोण आहे तर मला पहिल्यांदा सगळ्यात अगोदर पहिली स्टेप करायची तर अननोन्स फाइंड आउट करायचे. अननोन्स कोण आहेत तर एक एक्सटर्नल आहेत, म्हणजे कोण तर रिएक्शन्स, ओके. दुसरे अननोन कोण आहे तर इंटरनल अननोन. म्हणजे काय तर ही 2D काय आहे तर 2D फ्रेम आहे, ओके, ठीक आहे. त्यातले हे 3 मेंबर आहेत. हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे आणि हा एक मेंबर आहे. इंटरनल अननोन कोण असतात तर ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट. आणि 2D मध्ये एका मेंबरमध्ये किती इंटरनल अननोन असतात? 2D मध्ये एका मेंबरमध्ये किती असतात? जर मी हा समजा मेंबर इथं कट केला, हा एक मेंबर कट केला, इथं एक कट केला आणि मी इथं कट केला, तर मला 2D. तर एका मेंबरमध्ये किती ॲक्सेल फोर्स असतात एका मेंबरमध्ये? तर एक ॲक्सेल फोर्स, हे मी काढून टाकतो. तर एक ॲक्सेल फोर्स, ओके, एक शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट किती असतात? एक बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे, हे कळालं. म्हणजे एका मेंबरमध्ये 3 अननोन असतात 2D मध्ये. एक ॲक्सेल फोर्स, एकच ॲक्सेल फोर्स तयार होतो 2D मध्ये, एक शिअर फोर्स तयार होतो आणि एक बेंडिंग मुवमेंट तयार होतो. तसं इथं किती तयार होईल? एक ॲक्सेल फोर्स, एक शिअर फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट. ह्याच्यात पण 3 तयार होतील. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये किती तयार होतील? तेवढेच तयार होतील. याचं डायरेक्शनचे आता काही लेणं देत नाही आपल्याला. ठीक आहे, इथं मी दाखवत नाही, इथं प्रॉब्लेम आहे. मी इथं दाखवत त्याला, मी इथं दाखवतो. असं आहे ना, हा कट केला तर खालून असं देईल. एक शिअर फोर्स, एक शिअर फोर्स, एक ॲक्सेल फोर्स. डायरेक्शनशी आपल्याला काही लेणं देणं नाही, फक्त कोण तयार आणणार नाही ते होतं. आणि एक बेंडिंग मुवमेंट. आणि या सगळ्यांची मला मॅग्निट्यूड काढायला लागेल, म्हणजे मला रिॲक्शन काढायला लागतील. प्रत्येक मेंबरमध्ये ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट काढायला लागेल. म्हणजे सगळे अननोन्स आहेत, ओके, ठीक आहे. म्हणजे एका मेंबरमध्ये 3 आहेत. हे अननोन झालं. तर
परत मी इथे खाली येतो. तर मला अननोन्स, एक्सटर्नल अननोन्स किती आहेत, आणि ते कोण असतात तर रिएक्शन्स. किती रिएक्शन्स? 6. एक्सटर्नल हा एक्सटर्नल वगैरे का म्हणतोय तुम्हाला कळेल ज्यावेळी मी एक्सटर्नल स्टॅटिक इंडिटर्मिनसी इंटरनल स्टॅटिक इंडिटर्मिनसी शिकवेन त्यावेळी तुम्हाला कळेल. 6 इंटरनल अननोन्स कोण आहेत तर ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. आणि 2D मध्ये एका मेंबरमध्ये किती असतात, एक ॲक्सेल फोर्स असतो, एक शिअर फोर्स असतो आणि एक बेंडिंग मुवमेंट असतो. पण इथं मेंबर किती आहे तर 2 कॉलम आणि एक बीम म्हणजे 3 मेंबर आहेत. आणि एका मेंबर किती अननोन असतात, 3 त्रिकोण. ठीक आहे. हां अननोन तरी मला निघाले किती, टोटल अननोन किती झाले, टोटल अननोन माझे किती झाले 6 15. आता मला इक्विलिब्रियम इक्वेशन्स करायचे आहेत. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितले आणि आपण ह्यात पण सांगतोय की एका जॉईंटला 2D मध्ये मग कुठलंही स्ट्रक्चर असो, फक्त ट्रस सोडू, ट्रस ही वेगळा आहे. ट्रस का वेगळा आहे आणि त्यात कुठलं इक्वेशन उपयोगी पडत नाही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर एका जॉईंटला 2D मध्ये किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात तर 3 असतात. 3 इक्विलिब्रियम इक्वेशन असतात. कुठले असतात तर समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 असतात. म्हणजे याचा अर्थ काय तर स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला आहे, त्यामुळे हे इक्वेशन प्रत्येक जॉईंटला सॅटिस्फाय झाली पाहिजे. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज 0, कारण का मी XY प्लेन घेतोय. परत मी सांगतोय ते साधे कन्सेप्ट सांगतोय. हा झेड ॲक्सिस आहे. जॉईंट कुठले आहेत तर हा एक जॉईंट, एक हा दुसरा जॉईंट झाला, 2 हा तिसरा जॉईंट झाला. जॉईंट तर कळतील ना, साधं सिम्पल आहे. ज्या मेंबरमध्ये आपण पाहू जे जॉईंट अवघड असतील कसे करतात ते आपण पाहणारच आहोत. मग किती झाले जॉईंट, 4 जॉईंट झाले. मग माझ्याकडं स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असतील, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स नंबर ऑफ किती आहेत तर एका जॉईंटला 3 असतात. समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन म्हणजे याचा अर्थ काय की अलॉंग द एक्स ॲक्सिस जेवढे फोर्स असतील त्यांची समेशन 0 पाहिजे, अलॉंग द वाय ॲक्सिस जेवढे फोर्स आहेत त्यांची समेशन 0 पाहिजे, अबाउट द झेड ॲक्सिस सगळ्या मुवमेंटची समेशन 0 पाहिजे 2D मध्ये. ठीक आहे. 3D मध्ये 6 असतात, हे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग इथं जॉईंट किती आहेत 1 2 3 4 आणि एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम असतात 3, 4 त्रिकोण 12. ठीक आहे. आता माझ्याकडे अननोन्स किती आहेत 15. आता आपण मायनस वगैरे करत बसायचं नाही, ते एक लहान मुलाखत होईल कारण का आपल्याला कन्सेप्ट कळाला आहे. 15 माझ्याकडे अननोन्स आहेत. इक्वेशन्स किती आहेत 12. मग त्यातले मी किती अननोन्स फाइंड आउट करू शकतो तर फक्त 12च अननोन फाइंड आउट करू शकतो. ह्यातले मी 12 अननोन फाइंड आउट करू शकतो. मग राहिले किती 3 अननोन. म्हणजे हे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून मी काढू शकत नाही, यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू मी काढू शकत नाही. फक्त मी 12चीच काढू शकतो कारण का माझ्याकडे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स फक्त आणि फक्त 12च आहेत. म्हणजे ह्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनडिटर्मिनसी काय झाली कारण का हे इनडिटर्मिनेट झाले ना, तर ह्याची स्टॅटिक इनडिटर्मिनसी झाली. ह्या स्ट्रक्चरची इनडिटर्मिनसी किती झाली तर 15 मायनस वगैरे करायची गरज नाही, एक्झाममध्ये करत बसू नका. हे 3 तर म्हणजे काय तर 3 अननोन मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढू शकत नाही. स्ट्रक्चरल अनालिसिसला काय काम आहे तर हे त्याच्यासाठी 3 एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करणं. म्हणजे कळालं, जर आपण जेव्हा रिएक्शन वाढवतो किंवा मेंबर्स वगैरे वाढवतो तेव्हा इंटरनल अननोन्स वाढायला लागतात. जेव्हा आपण रिडंडंट स्ट्रक्चर करतो म्हणजे एक्स्ट्रा मेंबर्स प्रोव्हाइड करतो त्यावेळी ही स्टॅटिक इनडिटर्मिनसी वाढते आणि त्याचं ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्याला तेवढे जास्त, जेवढी स्टॅटिक इनडिटर्मिनसी जास्त तेवढं ॲनालिसिस कॉम्प्लेक्स, कारण का तेवढी एक्स्ट्रा इक्विलिब्रियम इक्वेशन आपल्याला एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करायला लागतात. मग ते कंपॅबिलिटी असतील, इक्विलिब्रियम असतील, ते कसे असतात आपण ते पाहू. ओके. स्टॅटिक इनडिटर्मिनसीचा अर्थ का आला, एका फ्रेमचा आपण एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. आता मग असं आपण एक मोठी फ्रेम घेऊ आणि आता आपण हे काही लिहित बसणार नाही फॉर्म्युले, आपण डायरेक्ट आता याचे आन्सर पाहू. म्हणजे कसं करायचं आणि ज्यावेळी लोड दिला नसेल किंवा एकतर म्हटलं असेल जनरल लोड कंडिशन किंवा लोड दिला नसेल त्यावेळी अजून काय करायचं, जनरल लोड कंडिशन अज्यूम करायची. आणि त्याचा अर्थ काय असतो मी सांगतो. जनरल लोड कंडिशन म्हणजे मी परत तेच सांगतोय की त्याचा अर्थ असा आहे की सगळ्या डायरेक्शनवर लोड लागू शकतात असं आपण अज्यूम करतोय. आणि ही 2D फ्रेम आहे, सध्या तरी 2D फ्रेम आहे, आपण 2Dचं पाहतोय. ओके. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे,
तर आता बघायचं, आता फॉर्म्युला वगैरे काय वापरायचा नाही, आपल्याला स्टॅटिक इनडिटर्मिनसी काढायचे आहे. म्हणजे असे किती नंबर ऑफ अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनपेक्षा जास्त असतील. ओके, तर अननोन्स बघू फाइंड आउट करू किती आहे. तर डायरेक्ट अननोन्स फाइंड आउट करायचे. अननोन्स कुठले कुठले असतात, नंबर ऑफ अननोन्स. एक असतात रिॲक्शन्स, आता मी लिहित नाही, एक्सटर्नल म्हणतात त्यांना, कारण का एक्सटर्नल सपोर्ट कुठे येतात, एक्सटर्नल रिॲक्शन्स किती आहेत. इथं सपोर्ट आहे तर फिक्स सपोर्ट आहे, तर किती असतात, 3 रिॲक्शन असतात. इथं हिंज आहे 2 असतात, रोलर आहे 1 आहे, 2 आणि 3 5 आणि 1 6. ओके बरोबर, 3 आणि 6. ओके ठीक आहे, जर चुकलं तर करेक्ट करा कमेंटमध्ये. ओके ठीक आहे. आता बघा एका मेंबरमध्ये 2D मध्ये किती अननोन असतात, एक ॲक्सेल फोर्स, एक शिअर फोर्स. इथं मी काढून दाखवतो, एकाच काढून दाखवतो फक्त. एक ॲक्सेल फोर्स असतो, एक शिअर फोर्स असतो आणि एक बेंडिंग मुवमेंट असतो. 2D मध्ये एका मेंबरमध्ये एक ॲक्सेल फोर्स, एक शिअर फोर्स आणि एक बेंडिंग मुवमेंट. हे इंटरनल अननोन असतात, इंटरनल अननोन्स. ओके ठीक आहे. तर किती मेंबर्स आहेत, तर मेंबर्स मोजू, 1 2 आणि हे मेंबरची संख्या नाही लिहित, तर मी अननोनची संख्या लिहितोय. पण मी मेंबर का मोजतोय, तर एका मेंबरमध्ये 3 अननोन असतात हे मला माहीत आहे. मग मी मेंबर इंटू 3m करेन ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 मेंबर. ओके, हा 10 मेंबर, 1 2 3 4 5 6 8 9 10. ओके, मग एका मेंबरमध्ये किती असतात, 3 अननोन असतात. 10 × 3 30. टोटल अननोन किती झाले माझे, 36. ठीक आहे. आता स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स बघू. इक्विलिब्रियम इक्वेशन्स काय म्हणजे, तर आपण हे सगळं काढून टाकतो. आपल्याला माहिती आहे 2D मध्ये जर बीम फ्रेम असेल तर एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात, 3 असतात. आणि ती कुठली कुठली असतात, समेशन Fx = 0, समेशन Fy = 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज 0. हे 3 असतात. इथं जॉईंट किती आहेत मोजूया. जिथं मेंबर कनेक्ट होतात त्याला जॉईंट म्हणतात. ओके, किती जॉईंट आहेत, 1. हा इथं सपोर्टला कनेक्ट झाला आहे ना, 1. इथं सपोर्टला कनेक्ट झाला आहे 2, हा 1 झाला, 3 झाला. आता हे मेंबर्स कनेक्ट झाले 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके ठीक आहे. स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स, नंबर ऑफ किती आहेत, नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स एका जॉईंटला 3 असतात. जॉईंट्स किती आहेत, तर 9, 27. ओके, आता बघा माझ्याकडे किती इक्वेशन्स आहेत, माझ्याकडे इक्वेशन्स किती आहे, 27. माझ्याकडे अननोन्स किती आहे, 36. म्हणजे मी असे किती अननोन्स काढू शकत नाही ज्यांची व्हॅल्यू मी फाइंड आउट करू शकत नाही स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून. तीच ह्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनडिटर्मिनसी झाली. तर त्यासाठी काय करावं लागेल, मला 36 मधून 27 वजा करावं लागेल ना, कारण मला बघायचे की किती एक्स्ट्रा अननोन्स आहेत ज्याची मी व्हॅल्यू स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढू शकत नाही. तर 36 मधून 27 वजा करायला लागेल. 36 - 27 किती आलं, 3 आणि 9. म्हणजे 9 असे एक्स्ट्रा अननोन आहेत ज्याची मी व्हॅल्यू स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढू शकत नाही. कळतं, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन इनसफिशियंट आहेत. किती, 9 स्टॅटिक इक्विलिब्रियम. जर 36 असते ते स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स तर मी या 36ची व्हॅल्यू काढू शकलो असतो. पण इथं माझ्याकडे 27 इक्वेशन्स आहेत, तर मी यातल्या 27 अननोनची व्हॅल्यू काढू शकेन. त्यातले वरचे जे काही 9 राहिले त्याची मी काढू शकत नाही. म्हणून ह्यांना स्टॅटिक इनडिटर्मिनेंट म्हणतात. याला स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी म्हणतात ह्या स्ट्रक्चरची. म्हणून हे स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनेंट आहे. तर मला किती एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करावे लागतील, जर हे मला कंप्लीट ॲनालिसिस करायचं असेल स्ट्रक्चर, तर 9 मला एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करायचे लागतील. जर मला हे स्ट्रक्चर कम्प्लिटली ॲनालिसिस करायचं असेल. आत्ता सध्या हे कम्प्लीट ॲनालिसिस नाही, कारण का माझ्याकडे 27च अननोन्स आहेत, 27च इक्वेशन्स आहेत आणि माझ्याकडे 36 अननोन्स आहेत. त्यातले मी ह्यातली 27चीच व्हॅल्यू मी काढू शकतो. राहिलेल्या 9ची व्हॅल्यू मी काढूच शकत नाही. कळलं, त्यासाठी मला 9 एक्स्ट्रा इक्वेशन तयार करावे लागतील. म्हणून याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी किती झाली, या स्ट्रक्चरची 9. हे काय सांगतं, तर किती एक्स्ट्रा इक्वेशन तयार करावे लागतील. ओके ठीक आहे. जर आता आपण फास्ट घेऊ म्हणजे कसं प्रॉब्लेम नाही. आता फ्रेम झालं. ओके ठीक आहे. आता फ्रेमचं अजून एखादं एक्झाम्पल पाहू. जास्त काय ठीक. आता सध्या सिंपलच एक्झाम्पल घेऊ. नंतर मग आपण एक एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे. पूर्ण एक्झाम्पल जास्त सोडवण्यात काय अर्थ नाही. जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट कळत नाही तोपर्यंत कितीही तुम्ही एक्झाम्पल सोडवा, त्याचा काही उपयोग होणार नाही. जर एक एक्झाम्पल फिरवून टाकलं तर तुम्हाला त्याचा आन्सर काढता येणार नाही. कारण का एक्झाम्पल कसंही फिरवून टाकू शकता योग. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या.
ठीक आहे. ओ सॉरी. ठीक आहे. हां, आता काही फाइंड आउट करायचं नाही. आता फास्ट आहे, स्टॅटिक इंडिटरमिसी DS टी काढायचं, टोटल इंडिटरमिसी काढायचे. ओके. म्हणजे काय, अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत मला. टोटल अननोन्स DST काढायचं मला. टोटल अननोन्स फाइंड आउट करायचे. अननोन्स कोण असतात? एक्सटर्नल रिएक्शन्स. एक्सटर्नल रिएक्शन्स किती आहेत? एक्सटर्नल रिएक्शन 3 फिक्स सपोर्ट आहेत. एकाला 3, 1 2 3 3 9. आता काही जास्त विचार करायचा नाही. इंटरनल अननोन्स कुठलं स्ट्रक्चर आहे? तर 2D फ्रेम आहे. फ्रेम किंवा बीम म्हटलं की काय, याच्यावर स्पॅनमध्ये लोड लागतो आणि मेंबरमध्ये किती इंटरनल रिएक्शन्स तयार होतात? किती इंटरनल अननोन्स असतात एका मेंबरमध्ये? तर 3 असतात. एक ॲक्सियल फोर्स, एक शियर फोर्स आणि एक बेंडिंग मोमेंट. मेंबर किती आहेत? इंटरनल अननोन्स मेंबरमधून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे. 15 × 3 45. टोटल किती झाले? 54. माझ्याकडे किती अननोन आहेत? 54. जर मला या स्ट्रक्चरचा कंप्लीट अनालिसिस करायचं असेल तर 54 इक्वेशन्स मला पाहिजे. जर ते नसतील तर काहीतरी अननोन्स, ह्याच्यापेक्षा जास्त असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण ह्याच्यापेक्षा कमी असतील तर मला काहीतरी अननोन्स कंप्लीटली फाइंड आउट करता येऊ शकणार नाही. त्यामुळे स्ट्रक्चरचा कंप्लीट ॲनालिसिस करता येणार नाही आणि स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटरमिनेट होईल. तर आपण इक्वेशन्स बघू किती आहेत. तर एका जॉईंटला किती इक्वेशन्स असतात? एका जॉईंटला 2D मध्ये एका जॉईंटला किती असतात? बीम किंवा फ्रेममध्ये 3 असतात. समेशन ऑफ एक्सिस, हे सारखं सारखं का लिहितोय तर तुम्हाला कळायला पाहिजे. समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द वाय ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द एक्स ॲक्सिस 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज 0. आता जॉईंट मोजा. जॉईंट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, ठीक आहे. मग स्टॅटिक इक्विलिब्रियम किती तयार होतील? नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती तयार होतील? तर माझ्याकडे किती जॉईंट्स आहेत? 12 जॉईंट्स आहेत. एका जॉईंटला किती 2D मध्ये असतात? बीम किंवा फ्रेममध्ये तर 3 असतात. ते कुठले असतात ते तुम्हाला सांगितलं आहे. ट्रसमध्ये 2 असतात 2D मध्ये. कळालं? ट्रसमध्ये 2D मध्ये 2 असतात. बीम आणि फ्रेममध्ये किंवा कॉलममध्ये 2D मध्ये 3 असतात. कुठले असतात ते सांगितलं आहे. 36. ओके, ठीक आहे. जॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 36. माझ्याकडे किती माझ्याकडे किती अननोन्स आहेत? 54 54. आणि माझ्याकडे किती इक्वेशन्स आहे? 36 आहे. तर मला ह्याचा DST किती झाला? म्हणजे की एक्स्ट्रा अननोन्स किती आहेत म्हणजे मी काढू शकत नाही, कारण माझे 36च आहेत ना. तर 54 - 36 किती होतात हे? ठीक आहे. 54 हे 4 किती होतात हे? 4 4 8 30. एक मिनिट. 54 - 36 4 40. सॉरी थोडा वेळ लागतो कारण का मी शिकवतो प्रॉब्लेम होते. 40 50. ओके, ठीक आहे. 18. ओके, ठीक आहे. 18 म्हणजे बघा 14. ठीक आहे. 4 आणि 1 5. ओके, ठीक आहे. 18 म्हणजे काय? ह्यातले 54 मधले 18 अननोन्स मी स्टॅटिक इनडिटरमिनेसी वापरून, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून सोडवू शकत नाही. म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स सफिशियंट नाहीत ही कंप्लीट ॲनालिसिस करण्यासाठी ह्या स्ट्रक्चरच्या. म्हणून या स्ट्रक्चरची टोटल स्टॅटिक इंटरमिसी किती झाली? तर 18 झाली. म्हणजे 18 अननोन्स असे आहेत ज्याच्यासाठी एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करावे लागतील.
तरच ह्या स्ट्रक्चरचा, दिलेल्या स्ट्रक्चरचा मी कंप्लीट ॲनालिसिस करू शकतो. ओके, DST ह्याची 18 आहे, म्हणजे 18 एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करावे लागतील, किंवा इथं जर DST 18 आहे याचा अर्थ असा आहे की 18 कमी इक्वेशन्स पडत आहेत. कळले, हे 18 नोट्स काढायला इक्वेशन्स कमी आहे. ओके, फ्रेमचं इथं होईल, फ्रेमचं इथं झालं आहे. 3Dचं आपण पुढच्या लेक्चरपासून सुरू करू. 3Dचं काही नाही, फक्त तुम्हाला आणून सांगितले की सगळं संपतंय त्यातलं, आणि ते 4-5 एक्झाम्पल घेऊन सोडवून टाकू त्याचं, आणि नंतर एक एक्झाम्पलचं लेक्चर घेऊ. पण त्याच्या अगोदर स्पेशल कंडिशन एक कव्हर करू, ते अतिशय महत्त्वाचं आहे, स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. त्याच्यानंतर एक लेक्चर आपण घेऊच, आणि त्याच्यामध्ये 3D बीम आणि 3D फ्रेम हे आपण पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. आता इथं 2D बीम आणि फ्रेमचा संपलेला आहे, याच्यामध्ये जास्त काहीच अवघड नाही. फक्त आपण काय करतो हे जर तुम्हाला माहीत झालं तर ह्याच्यामध्ये काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि कुठलंही एक्झाम्पल कसंही फिरवून टाकू दे, कुठल्याही शब्दात टाकू दे, काहीही वर्डिंग वापरू दे, तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत नसतील, आपण काय करतो हे माहीत असेल स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये, तर तुम्हाला, मला नाही वाटत 45 सेकंदाच्या वर एक मोठं आलं एक्झाम्पल तर मला वाटत नाही 1 मिनिटाच्या वर तुम्हाला वेळ लागेल ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. ओके, थँक्यू.